तर DRIनं मुंबई विमानतळावरून ड्रग्ज तस्करी प्रकरणी घानाच्या एका नागरिकाला अटक केलेली आहे। लायबेरियाहून तो भारतात अंमली पदार्थ विक्रीसाठी आणत होता आणि मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं। चौकशीवेळी त्यानं अंमली पदार्थाची कॅप्सूल असल्याची कबुली दिली। पुण्याच्या वाघोलीमध्ये सुमारे 8.5 किलो गांजासह एकाला अटक झाली आहे। त्याच्याकडून 1.5 लाखांपेक्षा अधिकचा ऐवज जप्त करण्यात आलाय। वाघोलीच्या लोहगाव चौकाजवळ पोलिसांनी ही मोठी कारवाई केली। आरोपीविरोधात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला। नागपूरच्या कळमना पोलिसांनी भर रस्त्यावर तलवार घेऊन फिरत दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाच्या मुसक्या आवळल्यात। विजयनगर परिसरातील मार्गावर तो दहशत निर्माण करत नागरिकांना शिवीगाळ करत होता। माहिती मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्याकडची तलवार जप्त केली। भंडाऱ्याच्या लाखांदूरमधील जैतापूरमध्ये महिलेच्या डोक्यावर वार करून हत्या करण्यात आली। पत्नीच्या अनैतिक संबंधातून संतापलेला पती वेगळा झालेला होता याची कल्पना पोलिसांना सुद्धा दिलेली होती। मात्र संतापाच्या भरात अखेर पतीने पत्नीची हत्या केली, त्याला पोलिसांनी अटक केली। सोलापूरच्या मोहोळमधील सौंदणेमध्ये धक्कादायक अशी घटना उघडकीस आली। आईसोबत संबंध असल्याच्या संशयातून मित्रानंच मित्राला संपवलंय आणि हत्या केल्यानंतर आरोपीने मृतदेह पुरलेला होता। आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। व्हॉट्सअप आणि मृताच्या पालकाच्या संशयाच्या आधारे आरोपीला बेड्या पडल्यात। भंडाऱ्याच्या जवाहरनगर पोलिसांनी ट्रक चालकाला लुटणाऱ्या टोळक्याला बेड्या ठोकल्यात। पिंपरी फाटा येथे ट्रक थांबल्यावर या चौघांनी चाकूचा धाक दाखवत मारहाण करत चालकाला लुटलेलं होतं। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी जलद गतीने चक्र फिरवत चौघांना अटक केली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या शिल्लेगाव पोलिसांनी सिनेस्टाईल कारवाई करत 3 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्यात। लासूर स्टेशन जवळच्या बँकेबाहेर एक जण रेकी करत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झालेली होती। पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडला आणि त्याच्या चौकशीत सुमारे 100 गुन्ह्यांची उकल झाली आहे। महिलेवर जीवघेणा हल्ला प्रकरणी सांगलीमध्ये एकाला 10 वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे। उसने घेतलेले पैसे परत न दिल्यामुळे हल्लेखोरांना तिच्यावर प्राणघातक हल्ला करत सोन्याचे दागिने लुटलेले होते। इस्लामपूर सत्र न्यायालयाने त्या प्रकरणावर सुनावणी केलेली आहे। वर्ध्यामध्ये गुन्हे शाखेने प्रतिबंधित सिगारेटची विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उगारलाय। वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळ्या फ्लेवरचे विदेशी सिगारेटच्या बॉक्ससह सुमारे 1.5 लाखाचा मुद्देमाल जप्त झाला। दोघांविरोधात गुन्हाही नोंदवण्यात आला।